नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे. मी तुमची सर्वांची लाडकी अक्षता आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक क्राफ्टचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आपण बघणार आहोत पेपरपासून बॅग कशी बनवायची आहे. म्हणजे पेपरपासून छोटीशी जी टोपली असते ती कशी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला मी बघा इथे नॉर्मल एक कप घेतलेला आहे, पेपर कप, जो आपण पाणी पिण्यासाठी, चहा पिण्यासाठी कुठल्याही फंक्शनमध्ये यूज होतो. तो पेपर कप घेतलेला आहे. त्या पेपर कपचं काय केलेलं आहे, मी इथे जी वरची कडा असते ती कट करून घेतलेली आहे. हे पहा, ही मी कट करून घेतलेली आहे. ह्याची कडा अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पेन घ्यायचं आहे किंवा पेन्सिल, कुठलंही काही घेऊ शकता तुम्ही. आणि एक असं मेजरमेंटसाठी भांडे घ्यायचं आहे किंवा कुठलीही बॉटल घेऊ शकता छोटीशी, जेणेकरून इथे आपल्याला एक राऊंड मेजरमेंटने एक राऊंड टाकता येईल पेनाने. तर मी काय करणार आहे ते नीट बघा. मी ही आपली एक बॉटल घेतलेली आहे कलरची, ती अशी मी इथे ठेवणार आहे. त्याच्यावरती पेन धरणार आहे आणि पेन नीट धरून मी हे पेपर कप जो आहे तो मी फिरवणार आहे. हा पेपर कप फिरवल्याने काय होणार आहे, प्रॉपर सर्कल येणार आहे पेपर कपवरती. हे पहा, अशा प्रकारे प्रॉपर असा एक सर्कल रेडी झालेला आहे मापामध्ये. कुठेही वर खाली होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर. हे बघा, अशा प्रकारे मी हा सर्कल आखून घेतलेला आहे. तर आता आपण पुढे काय करणार आहोत, कैचीने या पेपर कपला कट मारणार आहोत. ही कैची घेतली आहे, इथून ते ह्या रेषेपर्यंत आपल्याला कट मारायचे आहे पूर्ण पेपर कपवरती. एक साधारण पाव इंचाचे कट मारले तरी चालणार आहेत. तुम्हाला जर असं समजत नसेल तर तुम्ही मेजरमेंट घेऊन सुद्धा कट करू शकता. जर असं जमत असेल सरळ कट्स मारायला तर तुम्ही सरळसुद्धा कट्स मारू शकता मेजरमेंट न घेता. परंतु हे कट्स जे आहेत ते समान मापाचे येणं गरजेचं आहे. आपण जिथपर्यंत राऊंड आखलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. पूर्ण पेपर कपवरती आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. मी एक पाव इंचाचे हे कट मारते आहे. अशा प्रकारे पूर्ण पेपर कपवरती कट करायचे आहेत. पण जिथपर्यंत आपण राऊंड आखलेला आहे त्या रेषेपर्यंतच मारायचे आहेत आणि समान आकारात येणं गरजेचं आहे. तुम्ही मेजरमेंट घेऊन करा. जर तुम्हाला असं जमत नसेल समान आकार येणं तर तुम्ही मेजरमेंट घेऊन सुद्धा करू शकता. पाव इंचाच्या वरती खुणा मारायच्या, पाव इंचाच्या खालीसुद्धा खुणा मारायच्या. नंतर सरळ रेषा पट्टीने आखून घ्यायची आणि मग त्याच्यावरती कट्स मारायचे. हे पहा, मी ज्या प्रकारे कट मारत आहे त्याच प्रकारे तुम्हाला कट्स मारायचे आहेत. सेम आकाराचे येणं गरजेचं आहे आणि सरळ रेषा येणं गरजेचं आहे. हे मी असे कट्स मारून घेते पूर्ण पेपरवरती. खूप इझी आहे हे क्राफ्ट करणं. याच्यात काहीच असं कठीण नाही आहे. कोणीही करू शकतं. हे लहान मुलंसुद्धा करू शकतात, मोठी माणसंसुद्धा करू शकतात. डेकोरेशनसाठी यूज होऊ शकतं. स्कूलमध्ये मुलांना क्राफ्टमध्ये यूज होऊ शकतं. भरपूर ठिकाणी यूज होऊ शकतं. घरात तुम्ही डेकोरेशनसाठी सुद्धा हे कप ठेवू शकता असे. हे पहा, अशा प्रकारे मी हे कट्स मारून घेतलेलं आहे पूर्ण पेपर कपवरती. हे पहा, पूर्ण पेपर कपवरती मी समान कट्स मारून घेतलेले आहेत. तर आता ह्याला आपल्याला ना थोडंसं बाहेरच्या साईडला राऊंड आकारात हे करायचं आहे. तर मी कसं करते ते बघा. इथे नख ठेवायचं आहे आणि आतमध्ये बोट ठेवायचं आहे आणि हा अशा प्रकारे ही स्ट्रिप खेचायची आहे. म्हणजे बघा, हे बाहेरच्या साईडला राऊंड होऊन येते. असं प्रत्येक स्ट्रिपला करायचं आहे. प्रत्येक स्ट्रिप या अशा राऊंड पद्धतीत थोड्याशा बाहेर काढून घ्यायच्या आहेत.
हे तुम्ही टूथपिक येते त्याच्याने सुद्धा करू शकता किंवा पेनाने पेन्सिलीने कशानेही करू शकता, परंतु मी सजेस्ट करेल की हे असंच करा बोटाने. पटापटही होईल आणि इझी आहे करणं. त्याच्यामुळे एवढं काही पेन वगैरे किंवा टूथपिक वगैरे घेऊन करायची गरज नाही आहे. बघा मी असेच क्राफ्ट दाखवते ज्याच्यामध्ये जास्त साहित्यांची गरज नाही पडणार आहे किंवा तुम्हाला कुठलीही गोष्ट असं बाहेरून आणावी नाही लागणार आहे. तुमच्याकडे पेपर कप अवेलेबल नसेल तर तुम्ही पेपर कप बनवूसुद्धा शकता कार्ड पेपरचा घरी. हे बघा अशा प्रकारे मी थोडंसं असं प्रेस करून घेत आहे जेणेकरून ते प्रॉपर होईल, सेट होईल त्या स्ट्रिप्स बाहेर. हे पहा अशा प्रकारे हे करून घेतलेलं आहे आपण. आता आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, प्रत्येक स्ट्रिप ही एका स्ट्रिपच्या मागून आतमध्ये आणून फोल्ड करायची आहे अशा प्रकारे. हे पहा अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. एका स्ट्रिपच्या आतमध्ये दुसरी स्ट्रिप अडकवून थोडीशी खालपर्यंत घेऊन समान मापामध्ये प्रेस करायची आहे. हे पहा शेवटपर्यंत हे असंच करायचं आहे. सगळ्या स्ट्रिप्स अशाच प्रेस करून घ्यायच्या आहे एकमेकांमध्ये अडकवून. हे पहा थोडंफार वर खाली होऊ शकतं कारण की कट्स जर एक समान नसतील किंवा मेजरमेंट वाईज प्रॉपर सेम नसतील स्ट्रिप्स तर थोडंफार वर खाली होऊ शकतं. त्याच्याने एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. हे बघा ह्या सेट करत अशा प्रकारे स्ट्रिप्स एकमेकांमध्ये अडकवून घ्यायच्या आहेत आणि प्रेस करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ग्लू लावायची सुद्धा गरज नाही आहे कारण की त्या स्ट्रिप एकमेकांमध्ये इझिली अडकल्या जातात आणि सेट राहतात त्या तिथल्या तिथे. त्याच्यामुळे ग्लूचा यूज करायची गरज नाही आहे. जिथे पेपर कप जॉईंट असतो ना तिथे थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता इथे माझा पेपर कप जॉईंट आलेला आहे त्याच्यामुळे इथे थोडासा मला इश्यू येत आहे. ते तेवढं चालून जातं, त्याचा काही एवढा प्रॉब्लेम होत नाही. हे अशा प्रकारे सगळीकडे स्ट्रिप्स एकमेकांमध्ये अडकवून नेट करून घ्यायचं आहे प्रेस करून. असं मी सगळीकडे प्रॉपर करून घेत आहे. असं हे पूर्ण स्ट्रिप्स ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये अडकवून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा प्रकारे मी या सगळ्या स्ट्रिप्स एकमेकांमध्ये अडकवून घेतलेल्या आहेत आणि सेट करून घेतलेल्या आहेत. प्रॉपर प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघणार नाही आहे. बघा उलट बाजूने हे असं दिसणार आहे आणि सरळ बाजूने हे असं दिसणार आहे. खूप इझी आहे हे करणं, ह्याच्यात काहीच कठीण असं नाही आहे. आता ह्याच्यात काय करायचं आहे अजून आपल्याला, तर हे जे आपण कट केलं होतं पेपर कपचा जो वरचा कडा असतो तो हा आपण कट करून घेतला होता, तर हा ह्याच्यात यूज करायचा आहे आपल्याला. कारण की हा पेपर कटचा कट जो असतो वरचा तो जाड असतो आणि राऊंडमध्ये असतो. हे पहा तुम्ही बघू शकता हा राऊंडमध्ये आहे आणि थोडासा जाड आहे. तर ह्याचाच उपयोग आपण ह्याच्यासाठी करायचा आहे. तर ते कसं करणार आहोत आपण, एक टोक पकडून इथून कोणत्याही स्ट्रिपमधून कुठल्याही स्ट्रिपमधून अडकवायचं आहे. कुठल्याही स्ट्रिपमध्ये अडकवून घ्यायचं आहे आणि दुसरं टोक त्याच्यात समोरच्या स्ट्रिपमध्ये, म्हणजे समोरासमोर येणं गरजेचं आहे, त्याच्या समोरच्या स्ट्रिपमध्ये अडकवून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे मस्तपैकी आपली पेपर बॅग रेडी झालेली आहे. हे बघा खूप इझी आहे हे करणं. ह्याच्यासाठी काहीच तुम्हाला वेगळं मटेरियल लागणार नाही आहे किंवा कुठले एक्सपेन्सिव्ह मटेरियल्स लागणार नाही आहेत, कुठल्या महागड्या गोष्टी लागणार नाही आहेत. ह्याच्यात तुम्ही खूप काही क्रिएटिव्ह करू शकता. इथे 2 कान लावू शकता किंवा ह्याच्यावरती काही डिझायनिंग करू शकता, लेस लावू शकता. पाहिजे तर तुम्ही ते खडे वगैरे भेटतात ते सुद्धा चिटकवू शकता. हेच जे पेपरचं केलं आहे ते तुम्ही प्लास्टिकच्या
कपचंसुद्धा करू शकता. जे आपले नॉर्मल साध्यातले प्लास्टिकचे कप्स येतात पाणी पिण्यासाठी जे असतात अवेलेबल, त्याचंसुद्धा करू शकता तुम्ही. हे पहा, खूप सुंदर वाटतं हे, खूप म्हणजे खूपच सुंदर वाटतं हे बघा. हे बघा, पेपर बॅग आपली रेडी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. व्ह्यूज तर भरपूर येत आहेत व्हिडिओजला, परंतु लाईक्स येत नाही आहे, सबस्क्रिप्शन येत नाही आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं जात नाही आहे. सो प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक्स करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.